ನಮಸ್ತೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆತ್ಮವಂದನೆಗಳು. ನಾನು ಇವತ್ತು 41 ದಿವಸದ 41 ಮುದ್ರೆಗಳು ಕಾರ್ಯಾಗಾರದಲ್ಲಿ ಒಂದು 34 ಅಥವಾ 35ನೇ ದಿವಸ ಏನು ಬಂತು ನನಗೆ ಜೀಸಸ್ ಕ್ರೈಸ್ಟ್ ಅವರು ಬಂದುಬಿಟ್ಟು ನನಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಹೋದರು ಒಂದು ಪ್ರೆಷರ್ ಪಾಯಿಂಟನ್ನು. ಅದನ್ನು वो पॉइंट जिस दिन जीसस क्राइस्ट ने आके मुझे दिखा के गए उस पॉइंट को मैं सबको दिखाती हूँ. लेफ़्ट हैंड बाएँ एड़गई चिक्क बेरल, लेफ़्ट हैंड का या बाएँ हाथ का जो छोटा फिंगर है उससे थोड़ा नीचे ये जगह पे पॉइंट से, राइट हैंड का चारों उंगलियों से उगुರು ಇರಬಾರ್ದು. ಬಲಗೈಯ 4 ಬೆರಳಿಂದ ಎಡಗೈದು ರಿಸ್ಟ್ ಹತ್ರ ಇರಬೇಕು. ಬಲಗೈದು ಈ ಬೆರಳು ಹೆಬ್ಬೆರಳು ये रिस्ट के पास रहेगा. राइट हैंड का थंब ಅದನ್ನು ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಕೊಂಡು ಪ್ರೆಷರ್, ಮೇಲ್ಗಡೆ ಪ್ರೆಷರ್, ಕೆಳಗಡೆ ಪ್ರೆಷರ್, ಇಲ್ಲಿ ಪ್ರೆಷರ್, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಪ್ರೆಷರ್ ಕೊಟ್ಟು ಅದು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕನೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ ನರ್ವಸ್ ಸಿಸ್ಟಮ್ಮು ಅದು ಮುಂದಕ್ಕೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನೆವೆ ಆಗೋಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಎಣ್ಣೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಮಸಾಜನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಇದನ್ನು ಪ್ರೆಷರ್ ಕೊಟ್ಕೋಬೇಕು. ಓಕೆ. ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಯೂರಿನಲ್ಲಿ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ನೆವೆಗಳಿರುತ್ತೆ, ಅದೆಲ್ಲ ಸರಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಕ್ಲೀನಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. साफ़ सुथरा रखना है. कैंडिड पाउडर नहीं तो अब्जॉर्ब पाउडर, बोरोप्लस, बोरोलिन ऐसा कुछ लगाना है. बाथरूम यूज़ करके आने के बाद एक सूखा कपड़े से सोखना है ज़रूर. कैंडिड पाउडर हमेशा शक्ल को लगाते हैं, यानी हम लोग तेईस के पास प्राइवेट पार्ट के पास ज़रूर लगाना है क्योंकि उधर हवा नहीं लगता है तो बहुत जल्दी इन्फेक्शन हो जाता है. और उसके साथ ये प्रेशर पॉइंट जो दिखाए हैं जल तत्व का जो ये जगह होता है, इधर से उंगली ऐसे दिखाते हैं ना, वो जल तत्व है. उधर से हम लोगों को प्रेशर पॉइंट देना है. ज़रूर करना. मुझे तो फ़ायदा हुआ है, काफ़ी लोगों को फ़ायदा हुआ है. उसके बाद जीसस क्राइस्ट बोल रहे थे ये यूट्यूब में छोड़ दो करके, इसलिए मैं आज आके यूट्यूब में रिलीज़ कर रही हूँ. धन्यवाद सभी को.